शून्य शेतजमिनीचं नुकसान झालंय। एकाही शेतकऱ्याची जमीन खरडून गेली नाही असा अजब अहवाल धाराशिव जिल्हा प्रशासनानं दिल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी म्हटलंय। तसंच पंचनामे नीट झाले नाहीत, कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी कैलास पाटील यांनी केलेली आहे। पंचनामे केले तर खरडून गेलेल्या जमिनीच्या बाबतीत या तुळजापूर तालुक्यात विषय झाला तर त्या ठिकाणी एकही गुंठा खरडून गेलेली जमीन दिसून दाखवली नव्हती। काही ठिकाणी 3-3 महिने तलाठी त्या गावात जात नाही अशाही काही तक्रारी होत्या। कृषी काही ठिकाणी जात नाही असं काही कर्मचारी ठराविक कर्मचारी तक्रारी होत्या। अशा आपत्तीच्या वेळेस तरी सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या सध्या ठिकाणी हजर राहणं, पूर्ण वेळ हजर राहणं आणि शेतकऱ्यांचे पंचनामे व्यवस्थितरित्या करून शासनाला कळवणं ही जबाबदारी असताना काही जर कर्मचारी कुचराई करत असतील त्यांच्यावर कारवाई करायची सूचना दिली जाते। आणि या बातमीचा